झाडे लावा. आज जागतिक पर्यावरण दिन. या दिनानिमित्त आज मविशी येथे आम्ही पर्यावरणप्रेमी या ग्रुपतर्फे आज वृक्षारोपण करण्यात आले. तर या वृक्षारोपणामध्ये जास्तीत जास्त महिला वर्गांनी मोठा सहभाग नोंदवला. तसेच आज आपले आरोपी असतील, पडवळसाहेब असतील, कोंडार महाराज असतील, तसेच समस्त ग्रामस्थ मविशी आणि बाहेरून जे तालुक्यातून जे लोक आले त्यांचे देखील खूप खूप स्वागत. आपण बघतोय पृथ्वीचं जे वाढतं तापमान आहे आज ते 45 ते 46 डिग्रीच्या वर आहे आणि त्याला एकच पर्याय मित्रांनो की झाडे लावा आणि झाडे जगवा. तर ती नुसती जगवायची नाही आहे, त्याचं आपल्याला संगोपन देखील करायचं आहे. त्यामुळे आज जागतिक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. पण शुभेच्छा देत असताना जे झाडं लावलेत ते 100% जगणार आहे याची सगळ्यांना ग्वाही देतो. आणि पुढच्याही वर्षी याच ठिकाणी मोठ्यात मोठा आपण हा उपक्रम राबवणार आहेत. तर सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले विद्यार्थी तसे एक सगळे ग्रामस्थ आणि महिला वर्ग. सन्माननीय व्यासपीठाला एक विनंती होती सर, मी ना झाडं लावता लावता बोलायची वेळ खूप कमी येते माझ्यावर, असं तरी पण बोलतो आहे मी. आणि आम्ही पर्यावरणप्रेमी, तर आम्ही पर्यावरणप्रेमी या ग्रुपचं हेच का नाव ठेवलं तर आम्ही म्हणजे सगळा समूह येतो त्याच्यात. आणि प्रेमी याचा अर्थ काय होतो सर, का इथं जेवढे माणसं जमलेत तिथं ते बाबा असतील, मी त्यांच्या काल घरी गेलो होतो, त्यांना एकटंच सांगितलं बाबा तुम्ही उद्या कार्यक्रमाला या. तेवढं त्या प्रेमापोटी ते इथं आलेत, म्हणून आम्ही पर्यावरणप्रेमी असं ग्रुपचं नाव ठेवलं आहे. तसंच पर्यावरणप्रेमी हा ग्रुप स्थापन केल्यानंतर आमच्या मवशी गावातले सर प्रत्येक नागरिक पाठीशी सर. त्याच्यात सरपंच साहेब असतील, पूर्ण ग्रामपंचायत बॉडी असेल, पडवळसाहेब असतील, कोंडार महाराज असतील, तसेच पत्रकार आमचे सर ज्यांनी आम्हाला शिकवलं ते प्रकाश महाले सर असतील, तसेच आमचे संजूभाऊ असतील, रामदास भांगरे असतील, अनिल भांगरे असतील. आणि रात्री 12ला जरी फोन केला तरी माझ्यासोबत येणारे आमचे लिंबी पाटील असतील, दत्ता कोंडार असतील, नाही का. म्हणजे रात्री 12ला जरी फोन केला, एकदा डोंगराला आग लागली होती, म्हणजे 12 वाजतासुद्धा येणारे पर्यावरणप्रेमी तयार झाले सर. तसंच हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 260 दिवस होत आले सर. पण 260 दिवसातले 250 दिवस पर्यावरण काम केलं आहे सर मी. म्हणजे असं एक पण दिवस सोडला नाही का त्या दिवशी काम नाही केलं. तसंच आपल्या ज्या सह्याद्रीची जी रांग आहे सर, त्याच्यातले जे झाडं आहे सर नष्ट होत चाललेले, त्या झाडांच्या बियांचं देखील संकलन केलेलं आहे आपल्याला. इथे उपस्थित मान्यवरांना जर त्या बिया लागत असतील तर त्या 100% भेटतील. तसंच लांगी सर म्हटले सर डोंगराला आगी लागतात, पण मी जेव्हा सर त्या आगीपर्यंत पोहोचलो, माझ्या आधी वन विभागाचे तिथे कर्मचारी असायचे, म्हणजे त्यांचंही सर कौतुक करावं तेवढं कमी आहे. तसंच या 260 दिवसामध्ये 10 ते 12 ठिकाणी स्वच्छ गाव अभियान घेतलं. त्या प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त सहकार्य भेटला. तसंच हा कार्यक्रम करत असताना आमचे मित्र असतील लहानपणाचे पासून आम्ही आता जसं मगाशी बेंच बसले का असेच आमचे मित्र आलेले आहेत, रोहित मोठे सर असं, ते तेव्हाही सोबत होते आणि आजही सोबत आहेत. तसंच मविशी येथील जे आमचे भागातील तरुण वर्ग आहे सर, कंपन्यांमध्ये कामाला असतील, बाहेर शिक्षक असतील, प्रत्येकाचा फोन येतो, मेसेज येतो आणि सांगताय का खूप काम चांगलं आहे. आणि खरं हीच प्रेरणा आहे सर. म्हणजे मविशीतला असा एक माणूस नाही आहे की तो माझ्यासोबत नाही आहे. तसंच आपण जो ऑक्सिजन पार केलेला आहे सर 112 झाडांचा, 112 झाडं सुरुवातीला लावले होते. तुम्ही आजही तिथे गेले तर 112 झाडं जगलेली आहेत सर. तसंच आपले जे आगार प्रमुख असतील अकोल्याचे दराडे साहेब, आम्ही तुमच्याकडे आलो होतो बघा, तुम्हाला म्हटलं सर आम्हाला इथं परवानगी द्या, तुम्ही परवानगी दिली बरोबर, तुम्ही त्याचं संगोपन केलं आणि राज्यात देखील नंबर आला असं. तसंच आज सकाळी 7:30 वाजता सर आपले जे मराठी ॲक्टर आहेत सयाजी शिंदे, मी कोंडार महाराजांकडे गेलो दर्शनासाठी, तेव्हा त्यांचा फोन आला, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. तसेच रमेश खरमाळे सर असतील, तसेच आपले आईला नगरचे कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब असतील, तालुक्याचे BDO साहेब असतील. तसेच हे काम करत असताना सगळ्यात जास्त जर कोणाचं म्हणजे सहकार्य असेल तर प्रत्येक माणसाचं आहे सर याच्यात, म्हणजे कोणी एकट्याचं काम नाही, हे पर्यावरण म्हणजे सगळ्या समूहाचं आहे. तसंच काल मी करवंदार असेल, वैतागवाडी असेल, म्हणजे मविशीतली प्रत्येक वाडी सर फिरलो, महिलांना सांगण्याचा प्रयत्न केला का तुम्ही उद्या झाडे लावा, झाडे जगवा या कार्यक्रमासाठी या. आता बघतोय सर आपण आमच्या परिसरात मागच्याच हप्त्यात 2-3 बोर मारले, त्या बोरला सर पाणी कमी लागलं. त्याचं कारण काय, वृक्षतोड असेल, गावात CCT नाही आहे सर,
म्हणजे माझं वन विभागाला पण एक विनंती आहे, आम्ही पण सहकार्य करू. म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि जर CCT झालं तर नक्की सर त्या बोरवेलला पाणी येणार आहे सर. तर तुम्ही रात्री कधी पण फोन करा, मी सर तयार असणार आहे. आणि मविशी गाव नाही, तळपाडे साहेबांना पण एक सांगू इच्छितो, म्हणजे तालुक्यात नव्हे, राज्यात नव्हे, देशात कसं जाईल हा प्रयत्न राहील सर. असं तसंच हे सगळं करत असताना ग्रामपंचायत सर भक्कमपणे पाठीशी, नाही का. ग्रामपंचायतचे सदस्य असतील, आमचे हेमकॉन्ट्रा असतील, प्रत्येकाचं म्हणजे इथं जेवढे जेवढे जमलेत, महिला वर्ग असेल, सगळ्यांचं याच्यात सहकार्य आहे सर. तर आता जास्त काही बोलत नाही सर, परंतु इथं उपस्थित महिलांना आपण एक आंबा आणि एक बेलाचं झाड देणार आहे. तर पुढच्या वर्षी ह्याच महिलांना आपण 5-5 झाडं देऊ सर. त्यांनी त्याच झाडं जगवायचेत. आणि असं आणि सर आता इथून पुढचा उपक्रम कसा असणार आहे, तर तालुक्यातील प्रत्येक शाळा, प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी हा उपक्रम असणार आहे. म्हणजे आयल्यानगरचे जे CO साहेब आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की आमचं पण तुम्हाला सहकार्य असणार असं. आणि हे सगळं करत असताना पडवळे साहेब असतील, त्यांचे सगळे कर्मचारी असतील, कोंढर महाराज असतील, तळपाडे साहेब असतील, आमच्या ग्रामसेवक मॅडम असतील, सगळ्यांनी 100% सहकार्य केलेले आहे. तसेच आमचे नागपूरचे मित्र आहे, म्हणजे आमचे प्रकाश माले सरांनी जी लोकमतला बातमी प्रसिद्ध केली होती, त्यांनी तिकडं बघितली सर. त्यांनी मला नागपूरवरून फोन केला होता. तर सगळं करत असताना सगळ्यांनीच चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. तर आणि जेवढे झाड वर्षभरात जेवढे लावले तर 99% जगलेले आहेत. एक झाड कदाचित जे जगलं नसेल, ते ट्री गार्ड कदाचित पडलं असेल किंवा कोणतरी ते उपटलं असेल, नाही तर अन्यथा पाण्यावाचून कोणी मरलेलं नाही सर. 100% सगळेचे सगळे झाडं जगलेले आहेत. आणि या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि महिला वर्ग इथं जे उपस्थित म्हणजे विनंतीला मान देऊन जे उभे राहिले त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि पर्यावरणप्रेमी ग्रुपमध्ये जे सदस्य आहेत त्यांनीही खूप छान प्रकारे सहकार्य करतात सर. म्हणजे प्रत्येक हाकेला ते उत्तर देतात किंवा आवाज देतात सर. तसंच आपले अकोला टाईमचे जे आहेत अमोल शिर्के, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. आज वर्षाने ह्याच ठिकाणी अजून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम घेऊ सर. आणि त्या कार्यक्रमाला मी सयाजी शिंदेंशी सकाळी बोललो की शक्यतो तुम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही वर्षभर त्यांच्या मागंच लागू, ग्रामपंचायत आहे पाठीमागं. आणि 100% मवेशीचं गाव आणि मवेशीतल्या कोणत्याही माणसाला सर झाड लागलं ना तर ते आपण पुरवू. आणि पडवळे सर तर भक्कम पाठीमागं, टेन्शन नाही काही. चला, धन्यवाद, थँक्यू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.